तर हे वाहनचं बेसिकली कार्ड होल्डर कम वॉलेट आहे. मी माझ्या अनुभवाने आणि विश्वासाने सांगू शकतो की वर्षानुवर्ष हे लेदर टिकेल. नमस्कार, वाहनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना वाहनच्या ॲक्सेसरीज बद्दल थोडं बोलणार आहोत, कारण ती पण खूप लोकांना आवडायला लागले. जे वाहनचे खूप सारे प्रोडक्ट वापरतात बेसिकली ते वाहनची एक डेडिकेटेड कम्युनिटी आहे. तिथे सतत आपण फीडबॅक वगैरे घेत राहतो, नवीन प्रोडक्ट देत राहतो किंवा नवीन प्रोडक्ट आलं सगळ्यात पहिला त्यांना कळवलं जातं. सो अशा प्रोडक्टमध्ये गेले काही महिने आपण तिथेच हे प्रोडक्ट सेल केलं होतं किंवा त्यांनाच ऑफर केलं होतं. आणि त्यांचा फीडबॅक खूप महत्त्वाचा राहतो, त्या कारणाने त्यांचा फीडबॅक खूप सुंदर होता. ह्याच्याबद्दल त्यांनी बराच वापरून मग सांगितलं की ही प्रोडक्ट खूप सुंदर आहे. सो आज त्याबद्दल आपण पब्लिकली सगळ्यांसाठी बोलतोय, सगळ्यांसाठी अवेलेबल करतोय. सो आज त्याबद्दल प्रोडक्टबद्दल बोलू. तर हे वाहनचं बेसिकली कार्ड होल्डर कम वॉलेट आहे. वेस्टर्न सारख्याच लेदरमध्ये, वेस्टर्नच्याच क्वालिटीच्या लेदरमध्ये हे बनलेलं आहे. खूप ड्युरेबल लेदर आहे, टॉप क्वालिटीचं लेदर आहे, फुल ग्रेन लेदर आहे आणि ह्याला हे स्पेशल क्वालिटीचं राहतं आणि खूप ड्युरेबल राहतं. मी माझ्या अनुभवाने आणि विश्वासाने सांगू शकतो की वर्षानुवर्ष हे लेदर टिकेल, वॉर्न आउट होणार नाही. कारण ह्याची जी स्ट्रेंथ आहे, ड्युरेबिलिटी आहे, फुल ग्रेन असल्या कारणाने आणि ते खूप चांगल्या क्वालिटीचं लेदर असल्या कारणाने स्ट्रेंथ आहे ती खूपच जास्त चांगली आहे. सो आज या प्रोडक्टबद्दल बघू. लेदर क्वालिटीबद्दल बोलणं झालं. हे हुक्स पण, हे जे बक्कल्स आहेत ते पण हेवी ड्युटी आहेत, त्यामुळे त्यालाही काही इश्यू येणार नाही. आता हे ओपन झालं. ह्याला स्टिचिंगही खूप हाय क्वालिटीची केलेली आहे. बाय द वे तुम्ही बघू शकता इतकं थिक लेदर आहे हे. माझ्या म्हणजे एक 3 मिलीमीटर वगैरे थिकनेस आहे लेदरची, जी ड्युरेबिलिटी वाईज खूप जास्त राहते. कारण जनरली तुम्ही जे शूज वगैरे वापरता त्याची तुम्ही जर कधी लेदरची थिकनेस बघाल तर ती जनरली एक 0.5 मिलीमीटर ते 1 मिलीमीटर थिकनेस असते. ह्या दोघांची मिळून आसपास 3 ते 4 मिलीमीटर. तुम्ही समजू शकता की जी स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी किती जास्त आहे. सो त्या ड्युरेबिलिटीचे वॉलेट आहे. कार्ड होल्डर कम वॉलेटची थीम आहे ह्याला. हे बायफोल्ड आहे बाय द वे. ह्याला 2 बाजू असतात, त्यामुळे ह्याला बायफोल्ड असं म्हणतात. जेव्हा आपण बक्कल उघडतो, म्हणजे हे बक्कल आहे, हेवी ड्युटी बक्कल्स आहेत, खूप चांगले आहेत ते पण. हे आपण जेव्हा उघडतो तर इथे तुम्ही इझिली ॲक्सेसिबल कार्ड्स ठेवू शकता. इथे मागच्या बाजूला पण एक कार्ड सेक्शन आहे, तिथे पण आपण कार्ड ठेवू शकतो जे पटकन द्यायचे. समजा आपलं लायसन्स झालं किंवा इझिली ॲक्सेसिबल कुठले कार्ड असेल, डेबिट कार्ड तुम्ही इथे ठेवू शकता जर तुम्हाला सतत वापरायचं असेल वगैरे, किंवा आयडेंटिटी कार्ड जे ते तुम्हाला सतत वापरायचे असेल तर ते इथे ठेवू शकता. इथेही आपण कार्ड ठेवू शकतो ॲक्सेसिबिलिटीसाठी, इझी ॲक्सेसिबिलिटीसाठी. इथे 2 बाहेरच कार्ड सेक्शन दिलेले आहेत. त्यानंतर जेव्हा आपण हे कार्ड होल्डर कम वॉलेट उघडतो बायफोल्डमधलं, तेव्हा इथे आत बघू शकता तर इथे 2 अजून सेक्शन्स दिलेले आहेत. इथे परत आपण कार्ड ठेवू शकतो, आपले ID कार्ड किंवा आपले ID कार्ड्स असतील किंवा आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, म्हणजे प्लास्टिक मनीची कार्ड ठेवू शकतो. इथे आपण रिअल म्हणजे पेपर कॅश ठेवू शकतो किंवा आणि काही रिसिट्स वगैरे ठेवू शकतो, ती इथे ठेवू शकतो. इथे स्पेशली आपण कॉईन बॉक्स दिलेला आहे. समजा तरी पण काही कॉईन्स वगैरे राहतात आपल्याकडे, काही जणांना सवय राहते, तर ते इथे ठेवू शकतात सहसा. इथे सुद्धा आपण ते हाय क्वालिटी बक्कल दिलेलं आहे, त्यामुळे त्याचाही काही इश्यू राहणार नाही. ड्युरेबिलिटी वाईज खूप सुंदर आहे, स्ट्रेंथ खूप चांगली आहे ह्या वॉलेटला. बघू शकता ह्याची स्टिचिंग पण तेवढीच रोबस्ट आहे, तितकी चांगली आहे. ह्याची थिकनेस पण तुम्ही बघू शकता आणि हे प्युअर फुल ग्रेन लेदर आहे. बरं, म्हणजे असं मिडल ग्रेन नाही आहे, ज्याची जे थ्रेड्स असतात किंवा त्याची जी स्ट्रेंथ असते ती कमी असते. ह्याचे फायबर्स खूप डेन्स असतात ह्या लेदरचे, आणि ह्याची फुल ग्रेन वापरल्या कारणाने जी ड्युरेबिलिटी खूप जास्त असते. हे रोबस्ट असतं, वापरायला खूप रफ अँड टफमध्ये पण तुम्ही वापरू शकता. आणि काही क्वालिटी ती सांगतो. आत्ता आपण एक थिकनेस बघू शकतो, ऑलमोस्ट 3 ते 4 मिलीमीटरची थिकनेस आहे ह्याला. सो खूप मजबूत आहे हे वॉलेट, तुम्ही वापरून बघा. ही वर्षानुवर्ष टिकेल हा माझा विश्वास आहे. आत्ताचा फीडबॅक पण तो खूप सुंदर आहे. आता तुम्ही जे वॉलेट जेव्हा वापरायला लागेल त्याच्या अजून एक क्वालिटी सांगतोय लेदरची. हे लेदर ग्रो होतं, जेवढं तुम्ही वापराल ना तेवढं त्याची रिचनेस वाढत जाते, त्याचा एक्सपिरियन्स वाढत जातो. वेस्टर्न लेदरची स्पेशालिटी कशी असते त्याचप्रमाणे ह्या लेदरची सुद्धा आहे. हे इट ग्रोज ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. ह्याची जे कॅरेक्टरिस्टिक आहे, ह्याची जे एक्सपिरियन्स आहे तो रिच होत जातो वापरताना. आपल्या बॉडीच्या हीटने आणि आपल्या प्रेशरने वगैरे हे लेदरनं रिॲक्ट करत जातं, त्यानुसार त्याची कॅरेक्टरिस्टिक वाढत जातं. तो हे लेदर खूप सुंदर आहे. एकदा वापरून बघाल हे वॉलेट, तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कळवा हे वापरल्यानंतर. ह्या वॉलेटला स्वतःला एक कॅरेक्टर आहे, हे स्टर्डी आहे येट खूप रिच आणि क्लासिक आहे. सो एकदा वापरून बघा. हे थिक, रिजिड, रोबस्ट, क्लासिक आणि रिच असं कार्ड होल्डर कम वॉलेट प्रेझेंटेड बाय वाहन फॉर ऑल ऑफ यू. तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.